जिथं माती लाल झाली शौर्याच्या रक्तानं, तिथं उभा होता एक वाघ स्वराज्याच्या रक्षणासाठी. जिथं माती लाल झाली शौर्याच्या रक्तानं, तिथं उभा होता एक वाघ स्वराज्याच्या रक्षणासाठी. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या रणांगणात जिथं तलवारींचा आवाज आकाश फाडत होता, जिथं मृत्यू समोर उभा होता, पण तरीही एक मराठा सिंह म्हणाला, महाराज तुम्ही पुढे चला, तोपर्यंत हा बाजी जिवंत आहे. जय भवानी, जय शिवाजी. इसवी सन 1660 साल. पन्हाळगडावर सिद्धी जोहरचा वेढा. चारही बाजूंनी शत्रू. पावसाळ्याची रात्र. अंधार आणि संकट. शिवाजी महाराजांना विशाळगडावर पोहोचायचं होतं, पण शत्रू पाठलाग करत होता. तेव्हा महाराजांनी विचारलं, कोण आहे जो स्वराज्यासाठी स्वतःला अर्पण करेल? आणि पुढे आले बाजी प्रभू देशपांडे. बाजी म्हणाले, महाराज तुम्ही विशाळगडावर पोहोचेपर्यंत ही खिंड माझ्या प्राणावर रोखून ठेवीन. ज्याच्या रक्तात स्वराज्य वाहतं त्याला मृत्यूचं भय नसतं. ज्याच्या रक्तात स्वराज्य वाहतं त्याला मृत्यूचं भय नसतं. जो शिवरायांचा मावळा असतो तोच इतिहास घडवत असतो, तोच इतिहास घडवत असतो. घोडखिंड, अरुंद जागा, एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला दरी, फक्त 300 मावळे आणि हजारो शत्रू. मित्रांनो, तो लढा फक्त तलवारीचा नव्हता, तो लढा होता विश्वासाचा. बाजी प्रभू ओरडले, मावळ्यांनो, आज जर पाय मागे गेला तर स्वराज्य संपेल. एकीकडे हजारो सैन्य, दुसरीकडे फक्त जिद्द. एकीकडे हजारो सैन्य, दुसरीकडे फक्त जिद्द. संख्या नव्हे जिंकत रणांगण, जिंकते ती छातीतील धडधड, जिंकते ती छातीतील धडधड. शत्रूचे वार, रक्ताची धार. बाजी प्रभूंच्या अंगावर अनेक घाव, पण ते थांबले नाहीत, कारण त्यांना वाट पाहायची होती विशाळगडावरून येणाऱ्या तोफेच्या आवाजाची. तोफ वाजली की महाराज सुरक्षित पोहोचले हे कळणार होतं. शेवटी तोफेचा आवाज आला. धडाम धडाम. बाजी प्रभूंच्या चेहऱ्यावर हसू आलं. ते म्हणाले, आता मरायला हरकत नाही, माझे शिवबाप सुरक्षित पोहोचले. आणि त्या रणांगणात एक सिंह कायमचा झोपला. जगला तो स्वराज्यासाठी, मेला तो स्वाभिमानासाठी. जगला तो स्वराज्यासाठी, मेला तो स्वाभिमानासाठी. नाव अमर झालं त्याचं शिवरायांच्या सन्मानासाठी, शिवरायांच्या सन्मानासाठी. त्या रक्ताने पावन झालेल्या खिंडीला महाराजांनी नाव दिलं पावनखिंड, कारण ती माती पवित्र झाली होती एका मावळ्याच्या बलिदानानं. आज आपण स्वतःला विचारूया, आपण बाजी प्रभूसारखा त्याग करू शकतो का? आपण स्वराज्यासाठी काही करू शकतो का? स्वराज्य म्हणजे फक्त राज्य नव्हे, स्वराज्य म्हणजे स्वाभिमान. शिवरायांसाठी मरायला तयार असलेले मावळे होते, म्हणूनच आज आपण अभिमानाने म्हणतो, स्वाभिमानाने म्हणतो, आम्ही मराठे आहोत, आम्ही मराठे आहोत. धैर्य म्हणजे काय विचाराल तर पावनखिंड दाखवेन. निष्ठा म्हणजे काय विचाराल तर बाजी प्रभू दाखवेन. मित्रांनो, इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो जगायचा असतो. आज जर बाजी प्रभू असते तर ते म्हणाले असते, स्वराज्य अजून जिवंत ठेवा तुमच्या कर्तृत्वाने, स्वराज्य अजून जिवंत ठेवा तुमच्या कर्तृत्वाने. अशा या बाजी प्रभू देशपांडेंना माझा मानाचा मुजरा. माती ही साधी नाही, ती शूरांच्या रक्ताने लाल आहे. माती ही साधी नाही, ती शूरांच्या रक्ताने लाल आहे. पावनखिंड आजही सांगते, मराठा अजूनही जिवंत आहे, मराठा अजूनही जिवंत आहे. जय भवानी, जय शिवाजी.